नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सी बघणार आहोत. फोर्टिस हॉस्पिटल स्टाफ नर्सची वॅकन्सी निघालेली आहे 2026ची. सॅलरी त्या ठिकाणी 35,000 आहे पर मंथला. ही आहे वॅकन्सी दिल्लीची. तर आपण ह्याच्यामध्ये बघूया वॅकन्सीमध्ये काय काय आहे. न्यू दिल्लीची निघालेली आहे वॅकन्सी ही. ह्याच्यामध्ये स्टाफ नर्स, वॉर्ड नर्स, ICU नर्स, OT नर्स असे 80+ म्हणजे व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. JNM आणि BSCचे पासआउट झालेले जे कॅन्डिडेट आहे ना, त्यांच्यासाठी ही व्हॅकन्सी आहे. तर हे व्हॅकन्सी आपण आता डिटेलमध्ये बघूयात. ह्या ठिकाणी आता मी सगळं सांगणार आहे तुम्हाला की हिची नोटिफिकेशनबद्दल डिटेल जे आहे ते मी आता आपण बोलूया त्याच्यामध्ये. यामध्ये नाही का ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. याची ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट मी सांगेल तुम्हाला. जॉब लोकेशन सांगेल, सॅलरी आणि पे स्केल, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिटेशन आणि सिलेक्शनची आपली प्रोसेस काय आहे, इंटरव्ह्यू आहे आणि इम्पॉर्टंट डेट म्हणजे आपण जे मेन्शन करणार आहोत ते कोणती आहे, आपली लास्ट डेट आहे. तर आपण बघूया त्याच्यामध्ये. आता पुढे चालूयात. ह्या ठिकाणी त्यांनी नाही का आपल्याला डेट दिलेली आहे. ह्या ठिकाणी स्टाफ नर्स रिक्वायरमेंटमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. हे ऑनलाईन फॉर्म आहे. ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन भरायचं आहे. ही त्यांची वेबसाईट आहे. त्याच्यानंतर हे फॉर्म आपल्याला ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेटमध्ये सबमिशनची प्रोसेसमध्ये काय सांगितलेलं आहे, 10/6/2026 ते आपण 30/6/2026 आपण हे फॉर्म फिलअप करू शकतो. आणि ही ऑनलाईन प्रोसेस आहे आणि ही त्यांची ऑफिशियली वेबसाईट आहे. www.fortishealthcare.com ही त्यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन आपण अप्लाय करू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये बघूयात. ऑर्गनायझेशन नेम म्हणजे फोर्टिस हॉस्पिटल न्यू दिल्लीचं आहे. पोस्ट ह्याच्यामध्ये स्टाफ नर्सची. नंबर ऑफ वॅकन्सी 80+ आहेत पोस्ट. एज लिमिट त्याच्यामध्ये 21 ते 35 वर्षापर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नोटिफिकेशन रिलीज डेट सांगितली त्यांनी 10/6/2026ला. ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार आहेत, 10/6/2026ला आणि क्लोजिंग डेट ह्याच्यामध्ये सांगितली आहे 30/6/2026. त्याच्यामुळे आपण हे अप्लाय लवकरात लवकर केलं पाहिजे. त्यानंतर एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये काही सांगितलेलं नाही. फ्रेश कॅन अप्लाय पण सांगितलेलं आहे. हिअरिंग प्रोसेसमध्ये हे वॉक इन इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ॲप्लिकेशनचं मोड आहे आपलं ऑनलाईनचं. जॉब लोकेशन आहे फोर्टिस हॉस्पिटल ह्या ठिकाणी घेणार आहेत त्यांनी आणि कंट्री आपली इंडियाच आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट्स प्रोसेस राहणारी व्हेरिफिकेशनची. ऑफिशियल वेबसाईट यांची ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि तसेच आता आपण बघू ह्याच्यामध्ये एज लिमिटेशन काय. त्याच्यामध्ये स्टाफ नर्सला JNM आणि BSc झालेला असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता, BSc नर्सिंग. तसेच ह्या ठिकाणी ANM विथ दिल्ली सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे ANMचे आहेत त्यांनी दिल्लीचे जे ते भरू शकतात. आणि याच्यामध्ये इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. याचे 80+ पोस्ट आहे त्याच्यामध्ये. हे आपलं एज लिमिटेशनचं क्रायटेरिया आहे. 21 ते 35पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. आणि सॅलरी ह्याच्यामध्ये 35,000 आहे. सॅलरीचं काहीच याच्यामध्ये इश्यू नाही आहे आपला. सॅलरी पण चांगली आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट सांगितलेलं आहे. परत एकदा ह्या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे आपलं इम्पॉर्टंट डेटमध्ये. डेट नोटिफिकेशन आलेली 10/6/2026ला. स्टार्टिंग ॲप्लिकेशन डेट 10/6/2026ला आणि लास्ट डेट आहे 30/6/2026. तर याच्यामध्ये आपण लक्षपूर्वक करून फॉर्म भरला पाहिजे. आणि ॲडमिट कार्ड येणार आहे ह्याचं नोटिफिकेशन म्हणजे कमिंग सून आहे. इंटरव्ह्यू डेट आणि रिलीज डेट हे ते वेबसाईटवरती अपडेट देतीलच त्यांची. आणि त्याच्यानंतर नाही का हे अप्लाय करायचं आहे तर आपलं त्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करायचं आहे. नंतर कॅन्डिडेटने आपली व्यवस्थित त्या ठिकाणी स्टाफ नर्सची जे ॲप्लिकेशनवरती आहे क्रायटेरिया, एज लिमिटेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं हे व्यवस्थित फिलअप करणे आहे. आता ह्या ठिकाणी आपण फीजचं क्रायटेरिया काय आहे ॲप्लिकेशनचं ते बघूयात. ऑल अदर कॅन्डिडेट कॅन पे द फीज म्हणजे नो रिक्वायरमेंट आहे याच्यामध्ये फीजची. SC ST फिमेल PWC सर्व्हिसमॅन ह्यांना काय पे फीस म्हणजे ह्यांना नो फीस आहे. म्हणजे फीसची ह्याच्यात काहीच गरज नाही. फ्री कॉस्ट आहे या ठिकाणी. त्यानंतर आपले
ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्या एक्झामचं सिलेबससुद्धा यांनी दिलेला आहे. आपण आता सिलेबससुद्धा बघणार आहोत. या ठिकाणी हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीज आहे, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, कॅम्प्युटर इन नर्सिंग, बेसिक इन्फॉर्मेशन ऑन नर्सिंग सब्जेक्ट, मेडिकल सर्जिकल 1-2 दोन्ही पण आहेत ह्या ठिकाणी. त्यानंतर मेंटल हेल्थ नर्सिंग येणार. त्याच्यानंतर ड्रग स्टोअर मॅनेज, फार्माक्युटिक केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सायकोलॉजी, नर्सिंग मॅनेजमेंट आणि फंडामेंटल ऑफ नर्सिंग, हे सगळे ह्या ठिकाणी ते सांगणार आहेत. आणि त्याच्यानंतर आहे नर्सिंग मिडवायफरी, गायनेकोलॉजिस्ट, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि ते इंटरव्ह्यूची डेट आपल्याला सांगणार आहे, म्हणजे जुलैच्या स्टार्टिंग किंवा एंडिंगमध्ये कळणार आहे. आपली ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती आपल्याला ते फॉरवर्ड करणार आहे त्या ठिकाणी. आणि आपल्याला जे इम्पॉर्टंट डेट वगैरे असेल ते आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला कळवणारच आहे त्या ठिकाणी. हे अशा पद्धतीने आपली आजची व्हॅकेन्सी होती न्यू दिल्लीची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.